नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दरवेळीप्रमाणे पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 30। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रत्येक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा, प्रश्न पहिला, भारतातील कोणत्या उद्योग समूहाने आत्तापर्यंतची परदेशात झालेली सर्वात मोठी गुंतवणूक इंग्लंड या देशात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टाटा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागामध्ये होतो? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी थैलोफायटा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा बघा, आपत्काळामध्ये मूलभूत अधिकारांचे निलंबन ही कल्पना डॅश डॅश कडून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली गेली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जर्मनीचे व्हेइमर संविधान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, कोयना वन्यजीव अभयारण्य हे डॅश डॅशच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या देशात सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक राहतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न सहावा, महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 7वा, ब्रिटिश राजवटीदरम्यान बॉम्बे प्रांताची उन्हाळ्याची राजधानी म्हणून सुद्धा कार्यरत महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणाचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाबळेश्वर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, शीख अधिकाराच्या महत्त्वाच्या पंचतत्वांपैकी एक तख्त सचखंड श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 9वा, आशिया खंडाचा वाटा साखरेच्या जागतिक उत्पादनात किती टक्के आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 60% आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 10वा, मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये खालीलपैकी कोणाचे कार्यालय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, मेनिनजायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेंदू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा बघा, केंद्र शासनाने खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स संस्था स्थापित करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संजय गांधी उद्यान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, डॅश डॅश हे किमान उत्पादनाची हमी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपले इथून मागचे जर ग्रामसेवक परीक्षांचे कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा तुम्हाला आपल्या इथून मागच्या सर्व प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणता पृथ्वीचा सर्वात जाड थर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आच्छादन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16वा, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। आणि या ठिकाणी इंग्लंडहून याच्या खाली काय तर अंडरलाईन केली किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे।
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी अनेकवचन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, खालील वाक्यातील कारकार्थ ओळखा. आणि वाक्य बघा, मी एका गावात 2 तुकडे केले. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी करण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. यातील शब्दशक्ती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लक्षणा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, पानोपानी अमृत शिंपीत उषा हसते. यातील काव्यरस ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शांत आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जोडाक्षर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, हे काम माझ्याकडून करविता येणार नाही. तर या वाक्यातील ठळक शब्दाचे क्रियापद ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रयोजक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, बार उडवणे याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कार्य पूर्ण करणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, मी आपणहून त्यांना देणगी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा. आणि आपणहून खाली काय तर अंडरलाईन केली आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आत्मवाचक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपसर्ग घटित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अवयव ओळखा. आणि सावकाशच्या खाली अंडरलाईन आहे किंवा सावकाश शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रिया विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. बघा 3च प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 28, मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रीती भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, सकाळी मी वाचते किंवा रियाज करते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयुक्त आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थी आपलं योग्य उत्तर आहे.